छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचावा यासाठी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी पुण्यामध्ये एक शिवसृष्टी उभारली आणि आता याच शिवसृष्टीचं जे काम आहे ते आता पुढल्या टप्प्यापर्यंत पोहोचताना पाहायला मिळते। साधारण 450 कोटींपेक्षा अधिक खर्च या शिवसृष्टी उभारण्यामध्ये येणार आहे। आता पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा पूर्ण झालाय। मात्र या शिवसृष्टीमध्ये काय आहेत आपल्यासमोर अजय सर आहेत, काय एकंदरीत या संपूर्ण शिवसृष्टीमध्ये आहेत, काय इथे विद्यार्थ्यांना या शिवसृष्टीमध्ये पाहायला मिळतंय। महाराष्ट्रभूषण पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आंबेगाव येथे शिवसृष्टी साकार होते। आता या ठिकाणी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायला अतिशय सोपा मार्ग म्हणजे महाराजांच्या किल्ल्यांची माहिती, त्यांच्या शस्त्रांची माहिती, महाराजांनी जे पराक्रम केलेत असे वेगवेगळे शोज आपल्याला शिवसृष्टीमध्ये अनुभवायला मिळतात। दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण स्वराज्य, स्वधर्म, स्वभाषा याच्यावर आधारित एक शो तयार केलेला आहे। बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून तो शो आपण तयार केलेला आहे। पण पुढच्या पिढीपर्यंत तो कसा पोहोचवता येईल या मार्गदर्शनातून ह्या अनुषंगाने आपण इथे प्रयत्न करण्याचं केलेला आहे आणि पुढच्या पिढीपर्यंत महाराजांचा इतिहास पोहोचवायची जबाबदारी बाबासाहेबांनी जी आपल्याकडे सोपवली आहे ती अतिशय सोयीस्कररित्या आणि सोप्या पद्धतीत पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणार याची जर खात्री करायची असेल तर शिवसृष्टीला एकदा अवश्य भेट द्यावी लागेल। या शिवसृष्टीमध्ये जर आपण पाहिलं तर अनेक किल्ले पाहायला मिळतात, त्यानंतर जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामधील जी वापरण्यात आलेली जी म्हणजे शस्त्र आहेत ती शस्त्र पाहायला मिळतात। अशा अनेक गोष्टी खरं तर या ठिकाणी पाहायला मिळतात। साधारण महाराजांचे 350 किल्ले आहेत, त्यातले निवडक 8 ते 10 किल्ल्यांची माहिती तुम्हाला एका ठिकाणी मिळते। ती कशी तर एकही किल्ल्यावर न जाता एका ठिकाणी बसून प्रत्यक्ष किल्ला अनुभवते अशा प्रकारची अनुभूती तुम्हाला त्या दुर्ग वैभव दालनामध्ये मिळेल। शस्त्रांची माहिती द्यायची झाली तर बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांच्या जीवनकाळामध्ये जेवढी शस्त्र गोळा केली त्यातली 10% शस्त्र आता आपण प्रदर्शनासाठी लावले। पुढच्या टप्प्यामध्ये ते हाताळण्यासाठी म्हणजे प्रशिक्षणासाठी तुम्हाला अनुभवायला मिळणार आहेत भविष्यामध्ये। हा संपूर्ण जो 21 एकरचा भाग आहे किंवा ह्या संपूर्ण 21 एकरमध्ये आता पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा पूर्ण होतोय, अजून किती टप्पे असणार आहे आणि ह्या संपूर्ण शिवसृष्टीमध्ये काय काय पाहायला मिळणार आहे? आता शिवसृष्टीचा हा जो प्रकल्प आहे तो 21 एकरामध्ये वसलेला आहे। त्यातला पहिला टप्पा म्हणजे हा सरकारवाडा, हा साधारण पाहायला आपल्याला 1-1.5 तास जातो। दुसरा टप्पा आहे त्याच्यामध्ये आपण एक शो तयार केलेला आहे, भवानी देवीचं मंदिर तुम्हाला इथे अनुभवायला मिळणार आहे। प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे भवानी देवीचं मंदिर बनवलं होतं तुळजाभवानीचं, तेच मंदिर त्या स्केलमध्ये 25% मोठ्या स्वरूपात तुम्हाला इथे अनुभवायला मिळते। आता आणखीन 2 टप्पे याचे बाकी, त्याच्यामध्ये भविष्यामध्ये तुम्हाला इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर झाला हे माहिती आहे, पण त्यांची राजसभा आपल्याला पाहायला मिळत नाही, फक्त चौथऱ्या पाहायला मिळतात। तर ती राजसभा आपण त्या स्केलमध्ये करण्याचा इथे प्रयत्न करतोय। त्याचबरोबर बाबासाहेब पुरंदरे यांचं जे नाट्य आहे महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान आजही ते नाट्य करतात, जाणता राजा, हे नाट्य तुम्हाला त्याच स्वरूपात इथे अनुभवायला मिळणार आहे। तसं ऑडिटोरियम हॉल आपण इथे तयार करतोय। त्याचबरोबर महाराजांच्या काळातल्या ज्या गोष्टी अनुभवायला मिळतात म्हणजे काय तर घोडेस्वारी, हॉर्स रायडिंग भविष्यात तुम्हाला इथे अनुभवायला मिळेल। सध्या ती छोट्या स्वरूपात चालू आहे पण भविष्यात मोठ्या प्रमाणात तुम्हाला ती इथे अनुभवायला मिळणार आहे। या संपूर्ण शिवसृष्टी ज्यावेळेस मी पाहत होतो त्यावेळेस अनेक गोष्टी अशा पाहायला मिळत होत्या की घोडे पळताना पाहायला मिळत होते। त्यानंतर त्या किल्ल्यांवरती जर आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे सैन्य असायचे ते कसे मावळे पुढे जातात हे संपूर्ण इथे पाहायला मिळतात। या ठिकाणी ज्या पद्धतीची टेक्नॉलॉजी वापरली, एशिया खंडातलं 1 नंबरचं आपण हिस्टॉरिकल थीम पार्क म्हणतोय। त्याचं वैशिष्ट्य काय तर इतिहासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन आपण हे तयार केलं। आजची पिढी आपण पाहतोय की मोबाईल पाहिजेत, पण या पिढीला इकडे कनेक्ट करायचं म्हणजे ती टेक्नॉलॉजी वापरणं साहजिकच आहे। तर अशा प्रकारची टेक्नॉलॉजी आपण या ठिकाणी वापरलेली आहे जेणेकरून पुढच्या पिढीला आपल्याला जास्तीत जास्त कनेक्ट करता येतं आणि त्यांना तिथे बिझी करता येतं। साधारण 3 ते 4 तास हे दोन्ही टप्पे पाहण्यासाठी जातात, पण लोकांना पाहिल्यानंतर वेळेचा भानच राहत नाही। अशा प्रकारची ही शिवसृष्टी आपण इथे साकारतोय। नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर ही जी शिवसृष्टी आहे ती 21 एकरमध्ये पसरल्याची पाहायला मिळते। आता ही पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात या शिवसृष्टीचं काम पूर्ण झालेलं आहे। पुढीलही टप्पे काही वेळात किंवा काही दिवसांमध्ये पूर्ण होतील आणि संपूर्ण जे किल्ले आहेत ते याच एका छताखाली पाहायला मिळणार आहे। कॅमेरामॅन सचिन कांबळेसह तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पुणे।